नमस्कार, जेके किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बटर पनीरची रेसिपी बनवणार आहे। खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही बटर पनीरची आपण भाजी बनवणार आहे आणि यासाठी जास्त वेळ लागत नाही, झटपट ही भाजी सुद्धा तयार होते। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघता येतील। आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे। आपण बटर पनीर मसाला बनवण्यासाठी सर्व जे साहित्य लागणार आहे ते सर्व असं मी चिरून घेतलेले आहे आणि पनीर जे आहे ते सुद्धा मी असे कापून घेतलेले आहे। यासाठी आपण कांदा, टोमॅटो, लाल मिरची आणि हिरवी मिरची आणि लसूण, आलं हे सर्व मी एका साईडला काढून घेतले आणि काजू सुद्धा काढून घेतलेले आहे। असं मी तयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे आपलं जे बटर पनीर जे बनवू आपण ते झटपट तयार होईल आणि त्याचा मसाला सुद्धा लगेचच तयार होईल। आता आपण थोडंसं बटर टाकले, बटरमध्ये लगेचच कांदा, टोमॅटो आणि वाळलेली लाल मिरची जी आहे ती टाकून घेतलेली आहे। आणि जे खडे मसाले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहेत। काजू घातले, 10 ते 12 काजू घातलेली आहे, हिरवी मिरची चिरून घातलेली आहे, आलं आणि लसूण हे सर्व आपण यामध्ये घातलेले आहे। असेच आपण हे परतून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची पेस्ट बनवता येईल यासाठी आपण ते परतून घ्यायचे। 2 तेजपत्ता घातले, दालचिनी घातली, 3 ते 4 लवंगा आणि मिरे घातलेली आहेत। मसाल्याचे खडे मसाले सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतले, 2 हिरवी मिरची घातली आणि ही बडीशोप जे आहे ती 2 चमचे बडीशोप मी यामध्ये टाकून घेतली आणि आता आपण हे सर्व छान असं लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे। आणि आता आपण यामध्ये खडे मसाले सुद्धा वापरलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या भाजीला खूपच छान असे टेस्ट येणार आहेत। आता हा जो मसाला आहे हा भाजून घेतलेले आपण हे सर्व कांदा, टोमॅटो वगैरे। आता आपण हे भाजत झाल्यानंतर आपण हे साईडला काढून घेणार आहे। असे मऊसूद असे झालेले आहेत आणि आता आपण हे साईडला काढून घ्यायचे आहेत। थंड होऊन दिल्यानंतर आपण हा मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे भाजीसाठी, ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे। थोडंसं आता आपण हे थंड होऊन देणार आहे। थंड झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला आपण टाकून घेणार आहे आणि बारीक अशी त्याची आपण पेस्ट करणार आहे। बारीक असा आपण हा मसाला जो आहे तो दळून घ्यायचा आहे, पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे। आणि आता एकीकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालणार आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरेची फोडणी देणार आहे। चाट जिरे जे आहे ते चांगले असे तडतडून द्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे मिक्सरमध्ये ते वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहे, ते सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहे। वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं बटर सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा बटर मी यामध्ये टाकलेले आहे। सर्व असं मिक्स करून घ्यायचे। मसाला पण थोडासा परतून झालेला आहे आणि आपल्या मसाल्याला तेल सुद्धा सुटलेले आहे आणि आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये काही मसाल्यांचा वापर करणार आहे। सुरुवातीला मी यामध्ये धने पावडर घातली आहे, आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे, गरम मसाला सुद्धा थोडा घातला आहे, घरगुतीच गरम मसाला आहे तो मी यामध्ये टाकलेला आहे। आता यामध्ये आपण थोडेसे किचन किंग मसाला आहे तो टाकून घेतला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे। अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे। असे सर्व मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत।
आता हे आपण असं मसाले जे आहेत ते सर्व असे मिक्स करून घेणार आहे। आपण जे वाटण बनवलेले आहे त्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते सर्व असे मिक्स झाले पाहिजे। आणि आता यामध्ये आपण मीठ सुद्धा टाकून घेणार आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। मीठ सुद्धा यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आपण मीठ आहे अगोदरच टाकलेले आहे जेणेकरून मसाल्यांमध्ये या मिठाची सुद्धा चव जायला लागेल। आणि उरलेलं जे वाटण होतं ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं त्यामुळे पूर्ण धुवून मी पाणी टाकले। अशी कन्सिस्टन्सी आपण जशी हवी असेल त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालायचे। जास्त दाटसरपणा पण नाही आणि जास्त पातळसर पण ही भाजी बनवायची नाही। आपण हॉटेलमध्ये जशी भाजी खातो त्याच पद्धतीने ही भाजी बनवायची। आपण जास्त पातळ हॉटेलमध्ये भाजी नसते, अशी थोडीशी घट्टसर पण आपण ह्या भाजीला ठेवणार आहे। अशा प्रकारे आपण ह्या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आणि आपण हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले। पाणी टाकलं त्यावेळेस सुद्धा आपण जे वाटण टाकलेलं होतं ते सर्व यामध्ये मिक्स करून घेतले। आणि थोडंसं बटर सुद्धा मी यामध्ये पुन्हा घालून घेतले। बघू शकता अशा प्रकारे आपल्या भाजीला सुद्धा थोडी थोडी उकळी फुटलेली आहे आणि आपली भाजी तयारच झाली आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी जी आहे ती टाकून घेतलेली आहे। हातावर थोडी स्मॅश करून कसुरी मेथी टाकली आहे, नंतर कोथिंबीर टाकली आहे आणि आपली ही भाजी तयार झाली आहे। आता यामध्ये आपलं फक्त राहिलेलं आहे ते फक्त पनीर राहिलेले आहे। आपण पनीर जे आहे त्याची अशी पीस केलेली आहे ती मी यामध्ये टाकून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे पनीर सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपली ही भाजी जी आहे ती तयार झाली आहे। थोडंसंच 2 ते 3 मिनिटं आपण फक्त हे उकळून देणार आहे आणि लगेचच आपण ही भाजी काढून घेणार आहे। आणि आता आपली ही भाजी जी आहे ही खाण्यासाठी तयार झाली आहे। आपण भाजीची कशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे हे तुम्हाला मी वाटीमध्ये आपली भाजी काढून दाखवते। बघू शकता अशा प्रकारे आपली बटर पनीर मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। आपण विकत मसाला सुद्धा कोणताही आणलेला नाही आहे, घरगुतीच मसाल्यांमध्ये हा बटर पनीर मसाला आपण बनवलेला आहे आणि खूप चविष्ट भाजी होते ही तर तुम्ही ट्राय करा। आणि आता आपण यावर एक फ्रेश क्रीम टाकून घेणार आहे। ही मी घरगुतीच क्रीम आहे माझ्याकडे, तेच मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। अशी ही आपली भाजी तयार झाली आहे आणि झटपट तयार झाली आहे। अशी आपली चविष्ट आणि स्वादिष्ट अशी बटर पनीरची रेसिपी तयार केली आहे मी। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघता याबद्दल तुमचे धन्यवाद।